आज मी माझ्या शेतात अशी शपथ घेतोय की जोपर्यंत बीजेपी सरकार असणार आहे तोपर्यंत या शेतात पाय ठेवणार नाहीत, कधीच शेती करणार आहेत नाही, कधीच, जोपर्यंत बीजेपी सरकार असणार आहे। कारण माझ्या शेतकरी बाप्पांनो, हा फडणवीस सरकार, हा मोदी सरकार कधी। नमस्कार माझ्या शेतकरी बाप्पांनो, बघा हा माझा कुटार आहे आणि मी सोयाबीनची शेती केली, कापसाची पण शेती केली। शेकडो वर्षापासून माझा आजोबा, पंजोबा, माझा बाप आणि मी 4 पिढ्या झाले कापसाची शेती केली, सोयाबीनची शेती केली। 100 वर्षापासून माझ्या पंजोबापासून शेती केली, पण शेती काही वरी येऊ दिलं नाहीत। हा बघा 2.5 एकरमध्ये मी सोयाबीन टाकलं होतं, 55,000 रुपये खर्च झाले आणि 41,000 रुपये माझ्या सोयाबीनचं उत्पन्न झाले। 15,000 रुपये नुकसान, उलट वर्षभर नुकसान, वर्ष गेलाय पूर्ण वाया। अरे माझ्या बाबाला मी मागच्या वर्षी सांगत होतो, बाबा शेती करायची नाही, शेती करून काही फायदा नाहीत, पण मानला नाहीत माझा बाप। माझा बाप म्हणे आपण शेतकरी आहो म्हणे, शेतकऱ्यांना शेती नाही केली तर काय करायचं, मग कोण करणार म्हणे शेती। ना म्हटलं शेती करायची नाही, छोटं मोठं काहीतरी करू, दुसरा व्यवसाय करू, कुठेही काम करू, काहीतरी करायचे, पण शेती परवडत नाहीत। पण माझा बाप मानलाच नाहीत, नाही म्हणे शेती करावाच लागेल, यावर्षी पीक होते म्हणे, यावर्षी एवढं पीक होईल आणि भावसुद्धा भेटेल म्हणे। पण कंडिशन शेवटी काही नाहीत, वर्ष वाया गेलंय, उलट नुकसान झालंय। पीक झालंय पण या सरकारने भाव दिले नाहीत, या बीजेपी सरकारने 3600 रुपये भाव, 3650 रुपयाचा भाव दिले सोयाबीनला। अरे 2014 मध्ये 7,000 रुपये, 8,000 रुपये भाव होतं सोयाबीनला, कापसाला सुद्धा 7-8 रुपये भाव होतं आणि आता निम्मे 3600 रुपये भाव। हा काय सरकार आहेत का? 10 वर्षा भाव वाढायला पाहिजे, 11-12 हजार रुपये तरी झालं पाहिजे होतं, पण असं नाहीत। सर्वांचे भाव वाढले, जे आपल्याला लागते त्या सर्वांचे भाव वाढले। कोणतेही तुम्ही वस्तू बघा त्यांचे भाव वाढले, पण आपल्या शेतकऱ्यांचे ना सोयाबीनचे भाव, ना तुरीचे भाव, ना कापसाचे भाव, कोणाचेच भाव वाढले नाहीत, उलट कमी झाले। काय करायचं या सरकारला? काय सांगायचं काय? अरे भाव नाहीत, उत्पन्न नाहीत, काय करायचं काय? शेतकरी इकडे अतिवृष्टीने निसर्ग कोपतोय आणि हा सरकार सुद्धा मारतोय आपल्याला। हा सरकार सुद्धा किती करायचं शेतकरी या अपेक्षेने करतोय की यावर्षी उत्पन्न होईल, यावर्षी कर्ज फेडेल, पण तसं नाहीत, शेतकऱ्यांचे कधीच अच्छे दिन येणार नाहीत। हा मोदी साहेब सुद्धा शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल, सर्वांचे अच्छे दिन येईल म्हणे, पण कुठं आलंय अच्छे दिन? आज मी माझ्या शेतकरी बाप्पांना विनंती करतोय, अरे शेतीच्या मागे लागून आपलं जीवन व्यर्थ घालू नका, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू नका, शेती करून। अरे शेती सोडा, आत्महत्या करू नका, छोटे मोठे व्यवसाय करा। आज एक शेतकरी, एक मजूरदार किंवा एक छोटंसं धंदा करणारा व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त कमावतोय। दिवसाचे जर 1000 रुपये कमवत असेल, 1000, तर आपल्यापेक्षा जास्त कमवलं एका दिवसात, जे आपण वर्षभरात कमवत नाहीत, उलट नुकसान करतोय। ते छोटा मोठा धंदा करणारा आपल्यापेक्षा जास्त कमवतोय। छोटा मोठा धंदा करा, व्यवसाय करा, काहीतरी करा, पण शेती करू नका बापानो, शेती करू नका। आज मी माझ्या शेतात अशी शपथ घेतोय की जोपर्यंत बीजेपी सरकार असणार आहे तोपर्यंत या शेतात पाय ठेवणार नाहीत, कधीच शेती करणार आहेत नाही, कधीच, जोपर्यंत बीजेपी सरकार असणार आहे। कारण माझ्या शेतकरी बाप्पांनो, हा फडणवीस सरकार, हा मोदी सरकार कधीच शेतकऱ्यांचे अच्छे दिन आणणार नाहीत। कारण हा आपल्याला गरीबच ठेवणार, भिकारी ठेवणार आणि 2-2, 4-4 हजार रुपये देतही आपल्याला। कारण 2,000 रुपये आपल्या आभाळा एवढा वाटलं पाहिजे, कारण यांनी आपल्यावर उपकार केलंय, मोदींनी आपल्यावर उपकार केलंय, फडणवीसनी आपल्यावर उपकार केलंय, 2,000 रुपये दिलंय असं म्हणेल हे, म्हणजे आपण भिकारी जर असलो तर 2,000 आभाळा एवढा वाटेल, म्हणून आपल्याला भिकारी ठेवतोय, हे जाणून बुजून, हा सरकार जाणून बुजून भिकारी ठेवतोय। म्हणून माझ्या शेतकरी बाप्पांनो, जोपर्यंत हा बीजेपी सरकार आहेत ना तोपर्यंत शेती करू नका। आणि जर तुमच्यात गंडच असेल शेती करायची, तर बच्चू कडू सारख्या जे नेते तुमच्यासाठी लढतय, अशा नेत्यांना साथ द्या, शेतीसाठी जगा, शेतीसाठी, जातीसाठी नाहीत। कारण जातीवादावर हे तुम्हाला लढवतंय आणि छोटे मोठे लाच देते, लाडकी बहीण सारखे छोटे मोठे पैसे देते इलेक्शन आल्यावर, आणि तुम्ही यांच्या मागे धावत जाताय आणि तुम्ही यांना वोट देताय।
अरे जो तुमच्यासाठी झटतोय, जो शेतकऱ्यांसाठी झटतोय, अशा नेत्यांना तुम्ही साथ द्या, अशा चांगल्या व्यक्तींना तुम्ही साथ द्या, जर तुम्हाला शेती करायचीच असेल तर. आणि मी तर कधीच करणार नाही रे बाबा, मी कधीच करणार नाहीत. पण जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती करत असाल तर हीच गोष्ट लक्षात ठेवा, या नेत्यांना साथ द्या. आणि माझ्या मातापितांनो, माझं जे सजेशन आहे, तुम्ही शेती करू नका, छोटं मोठं व्यवसाय करा आणि या कर्जबाजारातून बाहेर निघा. छोटे मोठे धंदा मी करणार, तुम्हाला सुद्धा सांगणार काय काय करायचं, काय काय नाही करायचं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला, या चॅनलच्या माध्यमातून आता मी सर्व शेतकऱ्यांसाठी काढतोय व्हिडिओ. काय काय धंदा करायचं, काय काय आपण सक्षम होऊ शकतो छोटे मोठे धंदा करून, मी तुम्हाला सांगणार. पण माझ्या शेतकरी बापांनो शेती करू नका, बस एवढंच सांगायचं.